विश्वास यावेळची रामनवमी ही वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण 500 वर्षानंतर प्रभू श्री रामलला विग्रह रूपाने पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या मंदिरात विराजमान झाले आहेत आणि एक नवीन पर्व देशामध्ये सुरू झालं. राहुल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय संसदीय यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. त्या दिवसापासून भारतीय सांस्कृतिक पुनरुत्थानाची सुरुवात देखील झाली आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला त्याचा फार अभिमान आहे. आणि त्यानंतर आलेली ही पहिली रामनवमी असल्यामुळे आपल्या सगळ्यांचा उत्साह हा द्विगुणित आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की प्रभू श्रीरामांनी आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा, सर्वांना सुमार्गाने चालण्याकरता प्रेरित करावं आणि ज्या रामराज्याची संकल्पना गेले अनेक शतक आपण मांडतोय ते रामराज्य आपल्या देशामध्ये येण्याकरता सर्वांचाच हातभार लागावा अशा प्रकारची शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन आपले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम. चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. आवाज जय श्रीराम. आज येतोय रामनवमीच्या या पावन पर्वावर आपले महामहिम राज्यपाल आदरणीय बनवारीलाल पुरोहित साहेब, महाराष्ट्राचे लोकनेते विकास पुरुष आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या सर्व ट्रस्टचे अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित या रामनवमीच्या पावन पर्वावर या ठिकाणी प्रत्येक वर्षी रामनवमीकरता आपली शोभायात्रा आणि या ठिकाणी रामनवमी उत्सवाकरता प्रत्येक वर्षी ज्या पद्धतीने उपस्थित असलेले सर्व भाविक बंधू भगिनी, खरं तर आजची रामनवमी संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण गावामध्ये मोहल्ल्यामध्ये सोनारी घेऊन येतोय. हो, आवाज दिले उत्सवामध्ये